तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव येथे पार पडलेल्या सामूहिक बौद्ध धर्मीय विवाह सोहळा प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला। त्याच सोबत समाज कल्याण विभागामार्फत मिळणारा निधी खामगाव तालुक्यामध्ये जास्त मिळावा याकरिता निवेदन सुद्धा देण्यात आले। नागरिकांच्या मागण्या व निवेदनाला समाधानकारक उत्तर देत आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ज्या गावांना अद्यापपर्यंत निधी मिळाली अशा गावांना प्राधान्य देऊन त्या गावांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नामदार शिरसाट यांनी या प्रसंगी नागरिकांना दिले। यावेळी शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख कावेरीताई वाघमारे, महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्रीताई देशमुख, उपतालुका प्रमुख ज्योतिताई बुजाडे, अनुसूचित जाती जमाती तालुका प्रमुख प्रकाश शिवराडे, उपतालुका प्रमुख गोपाल भील आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। क्या लिखेगा, सब तो झूठ लिखता है। एक बात तो समझो ले, आज तक का हमारा एक्सपीरियंस है कि उसने जो भी बात बोला है उसके विपरीत ही काम हो चुका है। और हम जानते हैं, हम कल के आए नहीं है, हम 42 साल से पार्टी का काम करते हैं, इसलिए हमको अच्छी तरह से मालूम है झूठ क्या कहा, कौन सा बोला जाता है, सच कहा बोला जाता है। इसलिए उन्होंने जो भी आज तक किया है झूठ की राजनीति की, और झूठ की राजनीति पे आज उन्होंने खुद की सिर्फ स्टेटस बनाने की कोशिश किया, इसकी वजह से आज उदाटा गट की ही हालत होती है। शेवटी उद्धव ठाकरे असे म्हणतात की देशावर जर संकट आलं तर आम्ही पंतप्रधानासोबत। आता आणखी संकटाचे बाकीच होतं का? वाट पाहतात का संकटाची? जेव्हा संकट आलं त्या टायमाला तुम्ही खंबीरपणे उभा राहायला पाहिजे। परंतु तुम्हाला लोकसभेमध्ये जे काही मतदान झालं होतं, तुम्हाला वाटलं की आता जर पाकिस्तानच्या विरोधात बोललो तर आपल्या मतावर परिणाम होईल, आणि ही जी मताची बेरीज करायचा प्रयत्न केला त्याचा परिणाम तुम्हाला आयुष्यात भोगायला लागेल। सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीकडे वळवला, तिला सुटलाय का? आता येणारं अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या असतात, त्या मागण्यामध्ये आमच्या विभागाला महिलांचा भरघोस निधी मिळेल।